विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आजच्या आपल्या या भागात गणित या विषयाअंतर्गत येणारा नफा आणि तोटा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडा अवघड असलेला भाग आपण घेणार आहोत। या घटकावर आधारित उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवायचे यावर आपण चर्चा करणार आहोत। काही सरावासाठीचे प्रश्न समजून घेणार आहोत। तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेविषयीचे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाशी निगडीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा, आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल। अशाच प्रकारचे काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर आमच्या WhatsApp ग्रुपवर टाका, आपल्या प्रश्नांना त्या ठिकाणी सोडून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल। चला बघूया नफा आणि तोटा या घटकावर आधारित सरावासाठीचे काही प्रश्न। स्वाध्याय 27.1 प्रश्न पहिला, एक वस्तू 6 रुपयाला विकल्याने 2 रुपये नफा होतो। म्हणजे याचा अर्थ काय? 6 रुपयाला ती विकली तर 2 रुपये नफा होतो, म्हणजे 4 रुपयामागे 2 रुपये नफा होतोय। जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर नफा अगर तोटा किती होईल? 25% नफा होईल, 12.5% नफा होईल, 25% तोटा होईल, 12.5% तोटा होईल। आता टक्क्यांमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, तर बघा या ठिकाणी 4 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकल्याने किती तोटा होतोय? नफा होतोय 2 रुपये, बरोबर। मग आता या ठिकाणी बघा 4 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकली म्हणजे 1 रुपये तोटा होतोय। 4 रुपयांमागे 1 रुपये तोटा। मग बघा आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय केले, या ठिकाणी ही विक्री किंमत हा नफा याच्यावरून आपण खरेदी किंमत काढून घेतली। तर खरेदी किंमत जर आपण मिळवली तर ती कशी मिळवली? विक्री किंमत 6 वजा नफा म्हणजेच 2 रुपये आले खरेदी किंमत। आपला 2 रुपये नफा झाला म्हणजे खरेदी किंमत आली 4 रुपये। आता बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? विक्री किंमत दिली आहे, खरेदी किंमत दिली आहे, तोटा आपल्याला मिळतोय। बघा तोटा बरोबर खरेदी किंमत 4 वजा विक्री किंमत 3, 1 रुपये तोटा होतोय। मग 4 रुपये खरेदी किंमत असताना 1 रुपये तोटा होतोय, तर 100 रुपये खरेदी किंमत असताना किती रुपये तोटा होईल? 4 मागे 1 म्हणजे 100चे 4 हिस्से आपल्याला करायचे आहेत, म्हणजे 4 1 4, 25 चोक 100 म्हणजे 25% त्या ठिकाणी काय होणार आहे? तोटा होणार आहे। पर्याय नंबर 3। प्रश्न दुसरा, भिकोबाने 4000 रुपये रक्कम 5 महिन्यांसाठी व तुकारामने 3000 रुपये रक्कम 4 महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतवली। एकूण नफा त्या ठिकाणी 1600 रुपये झाला, तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती रुपये असेल? तर बघा आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा नफा तोटा आणि भागीदारी या 2 घटकांवर आधारित प्रश्न आहे। तर अशा पद्धतीचा भागीदारीचा प्रश्न जर नफा तोटाशी संबंधित आला तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? भांडवलाचं गुणोत्तर, मुदतीचं गुणोत्तर, या ठिकाणी भांडवल दिलं आहे आपल्याला 4000, 3000, मुदत दिली 5 महिने 4 महिने, यांच्या दोघांचं आपल्याला काय करायचं? गुणोत्तर काढायचं आहे आणि आलेल्या गुणोत्तरावरून आपल्याला नफ्याची काय करायची? वाटणी करायची। मग बघा काय करायचं? प्रश्न सोडवायचा कसा ते लक्षात घ्या। या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? भांडवलांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे। 4000 ला 3000, बरोबर, म्हणजे याचा अर्थ असा 4×3। त्यानंतर मुदतीचे गुणोत्तर, 5 आणि 4, 5×4। आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचे? भांडवल आणि मुदत आपल्याला दिली असेल आणि दोघांचे गुणोत्तर दिले असतील आणि त्याच्यावरून नफ्याचं गुणोत्तर काढायचं असेल तर काय करायचं? याचा सरळ गुणाकार करायचा, म्हणजे 5 चोक 20,
4 त्रिक 12 आणि मग याला संक्षिप्त रूप द्यायचं. याला जर संक्षिप्त रूप दिलं आपण तर 4 पंचे 20, 4 त्रिक 12 म्हणजे 5/3 हे आलं नफ्याचं वाटणीचं गुणोत्तर. आता लक्षात घ्या, भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर दिलं असेल तर दोघांचा सरळ गुणाकार करायचा, परंतु उदाहरण थोडं वेगळं आलं. इथं नफा असेल आणि मुदत विचारली असेल आपल्याला तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा लागतो. उदाहरण बदललं की थोडं त्या ठिकाणी पद्धत बदलते. आता हे 5/3 आलं नफ्याचं गुणोत्तर. आपल्याला विचारला कोणाचा नफा आहे ते बघा, म्हणजे 5/3 म्हणजे 5 पट नफा त्या ठिकाणी भिकोबाचा असेल आणि 3 पट नफा कोणाचा असेल, तुकारामचा असेल. आपल्याला भिकोबाचं गुणोत्तर विचारले, बरोबर. मग भिकोबाचं गुणोत्तर जर आपल्याला दिलंय तर यांची दोघांची बेरीज बघा किती येते, 8. या 8ने 4000ला भागायचं, आपलं 1600ला भागायचं. म्हणजे भिकोबाचं जर समजा आपल्याला नफा काढायचा असेल, भिकोबाचा नफा बरोबर एकूण नफा आहे 1600 रुपये भागिले या दोघं अंकांची काय करायची बेरीज आणि त्याने भागायचं आणि त्याच्यातला मोठा अंक जो असेल त्याने काय करायचं गुणायचं. या ठिकाणी भिकोबाचं पहिला अंक भिकोबाचा नंबर आहे म्हणून 5ने आपण त्याला गुणलं. मग बघा 8 1 8, 8 2 16, 200 आलं आणि 200चा 5चा गुणाकार केला तर 1000 रुपये त्या ठिकाणी भिकोबाच्या वाट्याला येतो नफामधला. किती रुपये, 1000 रुपये. म्हणजे पर्याय नंबर किती, 4. म्हणजे भिकोबाच्या वाट्याला 1600 मधून 1000 रुपये नफा त्या ठिकाणी येतोय. पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 20 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या निमपट तोटा 29 रुपयाला विकली तर होतो, तर वस्तूची मूळ किंमत किती. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एक वस्तू 20 रुपयाला विकली तर जेवढा तोटा होतो बरोबर त्याचे निमपट नफा जर ती वस्तू 29 रुपयाला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. आता साधन सोपं आहे बघा, हा तोटा आहे आणि त्याच्या निमपट इकडे काय आहे, नफा आहे. म्हणजे एकूण 1.5 पट नफा होतोय. किती पट नफा होतोय, 1.5 पट, बरोबर. मग आता या ठिकाणी विक्री किंमत किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग विक्री किंमत काढण्यासाठी आपल्याला जर पर्यायांची आपण मदत घेतली, बघा 26 रुपयाला ती विकली तर जेवढा तोटा होतो त्याच्या निम्मे तोटा ती 29 रुपयाला विकल्यामुळे होतो. बघा आता उदाहरणार्थ 26 आपण खरेदी किंमत घेतली, 26 मधून 20 गेले 6 रुपये तोटा होतोय, बरोबर. मग त्याच्या निमपट म्हणजे 3 रुपये नफा, म्हणजे 26 मध्ये 3 मिळवलं तर 29 होतात. म्हणजे याचा अर्थ त्याची खरेदी किंमत किती असेल, 26 रुपये असेल. आपल्याला करायचं काय ते नीट लक्षात घ्या बघा, 26 या दोघांमधून वजा करून घ्यायची, म्हणजे पर्यायातील प्रत्येक संख्या या दोघांमधून वजा करायची. म्हणजे 26 मधून 20 गेले 6 रुपये तोटा झाला, बरोबर. आणि 29 मधून 26 गेले 3 रुपये नफा झाला आणि तोट्याच्या बरोबर निम्मे नफा येतोय. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1 आपला बरोबर आहे. त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल, 26 रुपये असेल. प्रश्न चौथा बघा, एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1560 रुपयांना विकल्या. दोघांची विक्री किंमत समान आहे, 1560 रुपये. त्यावेळी त्याला 20% नफा झाला तर दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला, तर त्या 2 वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले. तर आपल्याला काय करायचं, 1560चा एकदा 20% नफा काढायचा आहे, एकदा 30% नफा वापरून आपल्याला दोघांची खरेदी किंमत त्या ठिकाणी मिळवायची आहे आणि दोघांची एकत्र बेरीज करून उत्तर काढायचं आपल्याला. तर बघा 1560 रुपयाला ते विकल्या, 2 वस्तू प्रत्येकी 1560 रुपयाला विकल्या. तर एका वस्तूवर 20% नफा झाला, बरोबर. तर दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला. तर दोन्ही वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले असतील. समजा एक वस्तू आपण घेतली 100 रुपयाला, त्याच्यावर 20% नफा झाला म्हणजे ती 120ला विकली. ही खरेदी किंमत, ही विक्री किंमत. बघा ही खरेदी किंमत 100 रुपये मानली, 20% नफा म्हणजे विक्री किंमत किती आली, 120 रुपये आली. परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत किती आहे, 1560. तर खरेदी किंमत किती असेल, X असेल. तिरकस गुणाकार आपण करू, 1560 गुणिले 100 भागिले 120. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 12 1 12, 12 13 156. ते 130, 130वर 1 शून्य ठेवला
1300 रुपयाला ती वस्तू खरेदी केली होती. एक वस्तू 1300 रुपयाला, बरोबर. आता दुसरी वस्तू बघा, दुसऱ्या वस्तूवर 30% नफा होता. दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत याच पद्धतीने आपण करू. तिसरं उदाहरण बघा, 1560. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा त्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये मानू. विक्री किंमत 130 रुपये, परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत 1560 आहे. तर खरेदी किंमत 1 आहे असं आपण मानू. म्हणजेच 1560 गुणिले परत 100 आणि भागिले 130. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 13 1 13, 13 12 156, शून्याशी शून्य. म्हणजे एका वस्तूची किंमत 1200 रुपये, दुसऱ्या वस्तूची किंमत होती आपली 1300 रुपये. दोघांची बेरीज करा. 2 वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 2500 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागले असतील. पर्याय नंबर 3. प्रश्न 5वा, खरेदीची किंमत समान असणाऱ्या 2 वस्तूंच्या विक्री किंमतवर ₹60 नफा फरक असून नफ्यातील फरक -12% आहे. तर त्या प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की खरेदीची किंमत समान असणाऱ्या 2 वस्तूंच्या विक्री किमतीमध्ये 60 रुपयाचा फरक आहे असून नफ्यातील फरक -12% आहे. शेकडा किती? 12 आहे. तर प्रत्येक वस्तूची खरेदीची किंमत किती? तर या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी एक उत्तराचा संकेत दिले. विक्री किमतीत 12चा फरक आहे. खरेदी किंमत 100 रुपये होती असताना 100 रुपये आहे. तर 60 रुपये फरक असताना किती असेल? बघा, विक्री किंमत 12 फरक असताना, विक्री किमतीमध्ये 12चा फरक असताना खरेदी किमतीमध्ये 60चा फरक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? तर 100 रुपये आपण जर खरेदी किंमत मानली, बघा 12 फरक असताना खरेदी रुपये 100 म्हणून 60चा फरक असताना खरेदी किंमत किती असेल? तर बघा या ठिकाणी 12 रुपये खरेदी किंमत असताना 100 रुपये असताना आहे. तर 60 रुपये फरक असताना खरेदी किंमत किती असेल? तर 12 गुणिले 1 आहे आणि 60 गुणिले 100 आहे भागिले 12. 12 1 12, 12 पंचे 60. म्हणजे याचा अर्थ खरेदी किंमत किती असेल? 500 रुपये असेल. पर्याय नंबर 3. बरोबर. पडताळा तुम्ही घेऊ शकता. दोघांच्या विक्री किमतीमध्ये 60चा फरक आहे. प्रश्न 6वा, एक वस्तू 157 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, एक वस्तू 157ला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? असाच एक प्रश्न मागे होता. प्रश्न 3रा, तिथं जेवढा तोटा होतो त्याच्या निमपट नफा असं विचारलं. इथं जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो असं विचारलंय. तर तो प्रश्न आणि हा प्रश्न आपण तिथं वेगळी पद्धत वापरली. आता थोडी वेगळी पद्धत तुम्हाला सांगतो बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी समजा वस्तूची खरेदी किंमत आहे असं मानायचं. इकडच्या बाजूला विक्री किंमत आणि इकडे पण एक विक्री किंमत. हे डावीकडे म्हणून ही कमी आहे. या ठिकाणी 157ला विकली तर 1 तोटा होता असं आपण मानू. आणि इकडे 226ला विकली तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2x तोटा होता असं आपण म्हणू. बघा येतं एक लक्षात. या ठिकाणी आपल्याला करायचं काय? प्रश्न 6वा, वस्तूची खरेदी किंमत. आता बघा 157ला विकली तर 1 एवढा तोटा होता असं आपण मानू. 226ला विकली तर 2x एवढा तोटा होता असं आपण मानू. हा x आणि हा 2x एवढा फरक आहे इथून तर इथपर्यंत. म्हणजेच 3x बरोबर 226 वजा 157. म्हणजे कितीचा फरक पडला बघा. 16मधून 7 गेले 9, 22मधून 16 गेले 6, 69 रुपयाचा फरक पडतोय. 3x बरोबर 69. म्हणजेच x बरोबर 23 रुपये. इकडे 23 रुपये तोटा होतोय, इकडे 46 रुपये तोटा होतोय, नफा होतोय. मग बघा याच्यात आपण 23 मिळवू, आपल्याला खरेदी किंमत मिळेल 157 अधिक 23 बरोबर 7 आणि 3 10, 1
15 आणि 3 18, 180 रुपये काय असेल खरेदी किंमत असेल. याच्यात 46 टाका बरोबर 226 रुपये काय येईल विक्री किंमत येईल. म्हणजे ज्याचा अर्थ असा की 180 रुपये त्या ठिकाणी त्या वस्तूची काय असेल खरेदी किंमत असेल. पर्याय नंबर 2. प्रश्न 7. एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयामध्ये विकत घेतल्या. त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. उरलेल्या सर्व वस्तू त्याने 240 रुपयांना विकल्या. तर ह्या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती झाला. तर आता नीट बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयाला विकत घेतल्या. त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. 2 वस्तू काय झाल्या खराब झाल्या. म्हणजे उरल्या किती 8 वस्तू. 8 वस्तू त्याने 240 रुपयांना विकल्या. तर ह्या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती झाला असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर 200 मागे आता या ठिकाणी 200 रुपयाला घेतले होते 40 रुपये नफा झाला. म्हणजे 200 रुपयाला 40 रुपये नफा झाला. तर एकूण नफा किती झाला तो आपण काढू शकतो बरोबर. किंवा एका वस्तूची किंमत काढून आपण सांगू शकतो. 200 रुपयाला 10 वस्तू म्हणजे याचा अर्थ असा 20 रुपयाला एक वस्तू घेतली बरोबर. 20 रुपयाला एक वस्तू घेतली, त्याच्यातून 2 वस्तू त्याने खराब केल्या. 8 वस्तू 240 रुपयाला विकली म्हणजे 30 रुपयाला एक वस्तू विकली. म्हणजे 20 रुपयामागे 10 रुपये नफा होतोय. 20 रुपयामागे 10 रुपये नफा होतोय. तर 100 रुपयामागे किती रुपये नफा होईल तो आपल्याला शोधायचा आहे बरोबर. तर बघा 200 रुपयाला खरेदी केल्या आणि 240 रुपयाला विकल्या म्हणजे 40 रुपये नफा झाला. म्हणजे 200 रुपयामागे 40 रुपये नफा होतोय. तर 100 रुपयामागे किती रुपये नफा होईल. हा एक शून्य गेला, हा गेला, हा दुसरा गेला, दुसरा गेला. 40च्या निम्मे म्हणजेच शेकडा 20 रुपये नफा झाला. म्हणजेच पर्याय नंबर 1. 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी आहे. तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीचे किती पट असेल. तर बघा 4 वस्तूंची खरेदी विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी असेल. म्हणजे समजा आपण 1 रुपयाला एक वस्तू खरेदी केली. 1 रुपये काय असेल खरेदी किंमत असेल. तर याचा अर्थ 4 वस्तूंची खरेदी किंमत किती आली 5 रुपये आली. म्हणजेच 5 रुपयाला त्या वस्तू खरेदी केल्या आणि 4 वस्तूंची विक्री किंमत किती असेल 5 रुपये असेल. 4 वस्तूंची विक्री किंमत 5 रुपये आली. तर एका वस्तूची विक्री किंमत किती असेल ते आपल्याला शोधायचे. 4 वस्तूंची विक्री किंमत 5 आली, तर एका वस्तूची विक्री किंमत किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे बरोबर. मग किती असेल साधारणतः त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. बघा 4 × 4 5 × 5 5/4 म्हणजेच काय असेल या ठिकाणी एका वस्तूच्या विक्री किमतीच्या. तर बघा 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी इतकी आहे बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की आपण या ठिकाणी 5 वस्तू खरेदी केल्या, 4 वस्तू विकल्या तरी आपल्याला आपला नफा त्या ठिकाणी मिळतोय. म्हणजे याचा अर्थ 4 मागे एका वस्तू एवढा नफा होतोय आपल्याला बरोबर. 4 वस्तूंमागे एक वस्तूचा नफा आपल्याला होतोय. म्हणजे याचा अर्थ असा की एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदीच्या 1/4 पट असेल. 1/4 पट असेल. एक रेडिओ 1440 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल. आता बघा या ठिकाणी आपण काय करूया खरेदी किंमत काढून घेऊया रेडिओची. समजा खरेदी किंमत 100 रुपये होती असं आपण म्हणू. तर विक्री किंमत 90 रुपये असेल. परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत 1440 आहे. तर खरेदी किंमत किती. तर बघा 1440 गुणिले 100 भागिले 90. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 9 × 9 16 144 160 आणि हा शून्य. म्हणजे ती वस्तू 1600 रुपयाला खरेदी केली बरोबर. आणि कितीला विकली 1440ला. मग 1600 रुपयामधून 1440 वजा करू आपण. किती रुपये तोटा झाला एकूण तो आपल्याला मिळेल 0 0 10 मधून 4 गेले 6 आणि 16 मधून 15 गेला 1 160 रुपये तोटा झाला बरोबर.
मग आता बघा 160 रुपये तोटा होतोय 10%, नफा परत 10% आहे, म्हणजे तिकडे 160. बघा इथं खरेदी किंमत असेल समजा, इकडे 10%, हा 160 आहे, तर हा पण किती असेल 160च असेल. म्हणजे हा 1440 रुपयाला विकला, तर 1600 आहे म्हणजे 1760 रुपयाला विकावं लागेल. म्हणजे 1440मध्ये किती मिळवावे लागतील, 160 आणि 160 320 रुपये त्या ठिकाणी अजून जास्त रक्कम घेऊन तो रेडिओ विकावा लागेल. म्हणजे 10% काय होईल, नफा होईल. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, पहिले खरेदी किंमत काढून घ्या, ती आली 1600 रुपये, त्याच्यामधून ही विक्री किंमत वजा करा, 160 रुपये तोटा झाला, बरोबर. तोटा किती टक्के होता, 10%. मग अजून 10% आपल्याला, म्हणजे 10 20%, म्हणजेच 160 आणि 160 320 रुपये जास्त घेऊन तो रेडिओ विकला, तर 10% त्या ठिकाणी काय होईल, नफा होईल. प्रश्न 10. एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास 15% नफा मिळतो, पण तीच वस्तू 360 रुपयाने कमी घेऊन तीच वस्तू विकल्यास 15% तोटा होतो. तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयांना खरेदी केला होता. आता बघा मागच्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्न आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. तर तो वेगळा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नीट बघा. या ठिकाणी प्रथम त्याने दुकानदारास 15% रुपये नफा मिळतो विक्रीवर, पण 360 रुपये कमी घेऊन तीच वस्तू विकल्यास 15% तोटा होतो, बरोबर. किती रुपये तोटा होतो, 360 रुपये कमी घेऊन ती विकली, तर विकल्यास 15% तोटा होतो. तर दुकानदाराला तो रेडिओ किती रुपयांना खरेदी केला होता. आता या ठिकाणी आपल्याला दिलेली खरेदी किंमत आहे पर्यायांमध्ये, बरोबर. या खरेदी किमतीच्या 15% नफा मिळाला आपल्याला, बरोबर. तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याच्या दुप्पट करतो. 360 जर आपलं उत्तर आलं तर आपला ती खरेदी किंमत बरोबर आहे असं आपण समजायचं. मग साधा आणि सोपा अंदाज लावायचा बघा. 15% नफा, 15% तोटा, 15 आणि 15 किती झाले, 30%. 30% म्हणजे किती आहे, 360. मग 15% म्हणजे किती असेल, 180 असेल. मग आता 15 कोणाच्या 15% 180 इथं थोडासा अंदाज बांधायचा. तर 1200च्या 15% बरोबर 180 येतो बघा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 15 12 180. म्हणजे याचा अर्थ असा, त्या रेडिओची खरेदी किंमत 1200 रुपये असेल. लक्षात आलं का बघा. या ठिकाणी तुम्हाला 15% नफा मिळतोय, म्हणजे बघा आपलं चित्र कसं आहे, नीट बघा. ही खरेदी किंमत असेल, हा इकडे तुमच्या नफासाठीची विक्री किंमत आहे आणि इकडे ही तोट्यासाठीची विक्री किंमत आहे. मग इथून इथपर्यंत इकडे 15% तोटा नफा होतोय आणि 15% तोटा होण्यासाठी 360 रुपयाला ती कमी विकावं लागेल. म्हणजे बघा x आणि हा x, म्हणजे इकडे 180 आणि इकडे 180 येईल. मग 180 नफा होण्यासाठी 15% कोणाच्या 15% 180 येणार आहे, तर 1200च्या 15% 180 येणार आहे. म्हणून त्या रेडिओची खरेदी किंमत किती असेल, 1200 असेल. चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड 15% नफ्याने विकला, तर त्याला किती रुपये मिळाले. तर पहिले आपण नफा काढून घेऊ. 9 लाखाचा 15%, म्हणजे बघा काय होईल, 9 लाख आणि याच्या 15%, म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 9000 गुणिले 15, 15 नम 135 आणि त्याच्यावर हे 3 शून्य, 1 2 3, म्हणजे 1,35,000 रुपये नफा झाला. म्हणजे याचा अर्थ काय, 9 लाख आणि 1,35,000 म्हणजे 10,35,000 रुपये त्याला त्या ठिकाणी मिळतील. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, 2 वस्तू प्रत्येकी 1,445 रुपयाला विकल्यास एका व्यवहारात 10% तोटा तर दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो, तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. 2018ला हा प्रश्न आलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नीट लक्षात घ्या, 2 वस्तूंची विक्री किंमत जर समान असेल आणि एका व्यवहारात तोटा आणि एका व्यवहारात नफा होत असेल आणि दोघं समान असतील, तर अशा प्रकारच्या व्यवहारात निश्चितपणे तोटा होतो. आणि तो तोटा कसा काढायचा ते पण समजून घ्या. या ठिकाणी हे जे 2 अंक आहेत यांचा वर्ग करायचा आणि भागिले 100चा वर्ग करायचा, म्हणजेच
10चा वर्ग 100 भागिले 100 गुणिले 100, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. बघा हा अंक जो असेल तो त्याचाच वर्ग करायचा. 10 असेल तर 10चा वर्ग, 20 असेल तर 20चा वर्ग, 30 असेल तर 30चा वर्ग. मात्र नफा पण आणि तोटा पण समान पाहिजे, विक्री किंमत समान असली पाहिजे, बरोबर. अशा व्यवहारात काय होतो, निश्चितपणे तोटाच होतो. आणि तो तोटा काढायचा असेल तर जेवढा नफा किंवा तोटा आहे त्याचा वर्ग भागिले 100चा वर्ग. 100 इथं कॅन्सल झाले, वरती उरला 1, म्हणजे 1/100 म्हणजे 1% तोटा त्या ठिकाणी झाला निश्चितपणे, असं आपण सांगू शकतो. स्वाध्याय 27.2 मधील काही उदाहरणं आपण बघू. पहिला प्रश्न, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे. विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे, तर शेकडा तोटा किती होईल? तर अशा व्यवहारात किंवा अशा उदाहरणात काय करायचं बघा, या ठिकाणी विक्री किंमत मानून घ्यायची 19 रुपये, तर तोटा किती असेल, 1 रुपये असेल. कारण तोट्याचे 19 पट काय विक्री किंमत आहे. मग तोटा जर समजा आपण 1 रुपये घेतला तर विक्री किंमत किती आली, 19. तर याचा अर्थ खरेदी किंमत किती असेल, 20 रुपये असेल. 19 आणि 20ची काय बेरीज. मग आता बघा, खरेदी किंमत 20 असताना 1 रुपये तोटा होतोय. खरेदी किंमत 20 असताना 1 रुपये तोटा होतोय. तर 100 रुपये खरेदी किंमत असताना किती रुपये तोटा होईल? 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 2 1 2, 2 पंचे 10, म्हणजे ज्याचा अर्थ एकूण 5% त्या ठिकाणी काय होईल, तोटा होईल. पर्याय नंबर 2. एक वस्तू रुपये 60ला विकली असता खरेदीचे 1/5 रुपये नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? आता या ठिकाणी काय करायचं बघा, समजा खरेदी किंमत 100 रुपये होती. किती होती? 100 रुपये. तिचे 1/5% नफा होतो, म्हणजे 20 रुपये नफा होतो. म्हणजे विक्री किंमत किती आली? 120 रुपये आली. लक्षात घ्या, 100च्या 1/5 नफा होतो, म्हणजे 5 1 5, 5 2 10, 0 0. 20 रुपये नफा होतोय, म्हणजे 120ला ती वस्तू विकली. परंतु प्रत्यक्ष ती कितीला विकली आहे? 60ला. तर खरेदी किंमत किती असेल? 100 गुणिले 60 भागिले 120. हा 1 शून्य गेला, 1 गेला, 12 1 12, 12 पंचे 60, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल? 50 रुपयाला. पर्याय नंबर 3. एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या, त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या, तरी हे 6 वस्तूंच्या खरेदी इतका नफा झाला. तर शेकडा किती नफा झाला? किती वस्तू खरेदी केल्या? 50 वस्तू खरेदी केल्या, त्याच्यातून शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. शेकडा 4 म्हणजे 4 पंचे 20. बघा, 50चे शेकडा 4, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 5 20, 20 भागिले 10, म्हणजे 2 वस्तू खराब झाल्या. तरी त्या दुकानदारास वस्तूच्या 6 वस्तूंच्या खरेदी इतका नफा झाला. बरोबर, म्हणजे एकूण 50 वस्तूंच्या मागे 6 वस्तूंचा काय झाला? नफा झाला, असं आपण सरळ सांगू शकतो. तर 100 रुपयामागे किती वस्तूंचा नफा झाला? साधन सोपं गणित आहे बघा. बघा, 50 वस्तू खरेदी केला, त्याच्यामागे 6 वस्तूंचा नफा झाला. तर 100 वस्तू खरेदी केल्या असता तर किती नफा झाला असता? 12. शेकडा 12 नफा त्या ठिकाणी त्याला झाला. आता एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊन सुद्धा दुकानदारास 20% नफा होतो, परंतु छापील किमतीत व मूळ किंमत याच्यात 350चा फरक असेल तर मूळ किंमत किती? नीट लक्षात घ्या बघा, छापील किमतीवर 20% सूट देऊन सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो, तर छापील किंमत व मूळ किंमत यांच्यात 350चा फरक असेल तर मूळ किंमत किती? छापील किंमत जास्त असेल, 20% सूट देऊन छापील किंमत टाकायची, म्हणजे मूळ किंमत जास्त असेल, छापील किंमत कशी असेल? कमी असेल. मग बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं? 350चा फरक आहे, तर मूळ किंमत आपल्याला काढायची. तर बघा, एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊन सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो, तर छापील किंमत व मूळ किंमत यातील फरक
350 रुपयाचे आहे, तर मूळ किंमत किती? तर या ठिकाणी आपल्याकडे एक सूत्र आहे बघा. इथं मूळ किंमत बरोबर छापील किंमत गुणिले या ठिकाणी 100 मधून किती सूट दिली ती वजा करायची आणि खाली 100 अधिक किती नफा झाला तो या ठिकाणी मिळवायचा. मग बघा मूळ किंमत x आपण मानली, छापील किंमत आणि मूळ किंमतीमध्ये कितीचा फरक आहे? 350चा. किती सूट दिली? 20. 100 मधून 20 गेले 80 भागिले किती नफा आहे? 20% म्हणजे 120. या पद्धतीने करायचं बघा. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 4 दुने 8, 4 त्रिक 12, हा 3 इकडे आणायचा. 3x बरोबर या दोनाने दोघांना गुणायचं, 2x अधिक 700, हा 2 इकडे आणा. 3x मधून 2x गेले बरोबर 700, म्हणजेच x बरोबर 700, म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत 700 रुपये असेल, म्हणजे पर्याय नंबर 1. प्रश्न 5 बघा. राजाभाऊने आपल्या जोडील सायकल शेकडा 15% तोट्याने 4250 रुपयाला विकली, तर त्यांना 15% नफा होण्यासाठी ती सायकल किती रुपयांना विकावी लागेल? तर बघा या ठिकाणी त्यांनी विकली 4250ला, बरोबर. आता याच्यात 4250ला 15% तोटा झाला, तर 15% नफा होण्यासाठी ती अजून किती रुपयाला विकावी लागेल? मग बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला तोटा शोधून काढावा लागेल, आणि तो तोटा शोधण्यासाठी काय करावं लागेल? खरेदी किंमत 100 रुपये मानावी लागेल, म्हणजे विक्री किंमत 85 आली, परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत 4250 रुपये आहे, तर खरेदी किंमत किती? या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. तर बघा प्रश्न 5. त्या सायकलीची खरेदी किंमत 100 रुपये मानू, तर विक्री किंमत 15% सूट म्हणजे 15% तोटा म्हणजे 85 रुपयाला दिली, परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत 4250 आहे, तर खरेदी किंमत किती? इथं तिरकस गुणाकार करू. 4250 गुणिले 100 भागिले 85, बरोबर. आपण 5ने भागूया, 17 येतील इथं आणि इथं येतील तुमचे 20. 17 5 85, 20 5 100, 17 1 17, 17 2 34, उरला 8, 17 5 85, 0 0. याचा याचा गुणाकार केला, 250 गुणिले 20 म्हणजे 25 2 50, हा 1 0 हा 1 0. 5000 रुपयाला ती खरेदी केली होती. मग आता एकूण तोटा किती झाला? 5000 मधून 4250 वजा केले म्हणजे 750 रुपये तोटा झाला. किती तोटा झाला? 750 रुपये तोटा झाला, आणि अजून 750 त्याच्यात मिळवायचे आहे, कारण 15% नफा होणार आहे, म्हणजे 750 आणि 750 बरोबर 1500 रुपये आपल्याला याच्यात मिळवायचे आहेत. किंवा आपली जी खरेदी किंमत आली होती 5000, तिच्यामध्ये 750 मिळवायचे आहेत, म्हणजे 5750 रुपयाला ती काय करावं लागेल? विकावी लागेल, असं आपण सांगू शकतो. खरेदीच्या 1 प्रश्न 6 खरेदीच्या 1/5 नफा घेऊन एक पंखा 720 रुपयांना विकला, तर पंख्याची खरेदी किंमत किती? असाच एक प्रश्न आपण मागे बघितला. खरेदीच्या 1/5 नफा म्हणजे 20 नफा. समजा खरेदी 100 मानली, नफा 20 म्हणजे 120 विक्री किंमत, परंतु प्रत्यक्ष विक्री किंमत 720 आहे, तर खरेदी किंमत किती असेल ते आपल्याला विचारायचे. तिरकस गुणाकार करू. 720 गुणिले 100 भागिले 120, 1 0 गेला 1 0 गेला, 12 1 12, 12 72, 6 गुणिले 100 म्हणजे खरेदी किंमत किती असेल? 600 रुपये असेल. तर अशा पद्धतीने आपण नफा आणि तोटावरील काही उदाहरणं, काही प्रश्न आज समजून घेतले. या नफा आणि तोटावरील अजून काही थोडेसे क्लिष्ट, थोडेसे वेगळ्या पद्धतीचे कठीण उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ते प्रश्न आपण पुढील आठवड्यात लाईव्ह लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पुढच्या भागात आपण उर्वरित प्रश्न अभ्यासूयात. तत्पूर्वी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आपल्या शंकांचं निश्चितपणे निरसन केलं जाईल.